अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तप्रबोध. अध्याय 6. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वतींची मनीषा अनुसया मातेला कथन करून आणि तिला वंदन करून नारदमुनी स्वर्गाकडे निघाले. स्वर्गात तिघी जणी नारदमुनींच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. नारदांना पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेना. पतिराजांची काही खबरबात निश्चित मिळेल म्हणून त्या उत्सुक झाल्या आणि लगबगीने मुनींभोवती जमल्या. त्यांना वंदन करून अधीऱ्या स्वरात विनवू लागल्या की अनुसये मातेच्या आश्रमात काय काय घडलं ते जराही विलंब न लावता सांगा. नारदांना सांध्यंत हकीकत सांगायला सुरुवात केली. तुमचा सर्वांचा आग्रह म्हणून मी त्या अत्रिमुनींच्या पर्णकुटीत पुन्हा गेलो. मला पाहताच दोघांनाही पुष्कळ आनंद झाला. त्यांनी माझं पादप्रक्षालन केलं, षोडशोपचारे पूजा केली, भक्तिभावानं फलहार दिला आणि क्षेमकुशल विचारलं. त्या दाम्पत्याची मुद्रा व सर्व वर्तणूक अतिशय शांत आणि स्नेहशील होती. माता अनुसयेने मला स्वर्गलोकाचं कुशल विचारलं आणि कोणकोण देव कोणत्या नगरीत कसे राहतात त्या नगरीचं वर्णन करून सांगायची विनंती केली. मग मी तिला इंद्राच्या आणि इंद्रपत्नी इंद्राणीच्या अमरावतीचं, तिच्या वैभव व संपन्नतेचं वर्णन करून सांगितलं. या अमरावतीतच सर्व देवादिकांची वस्ती आहे. तारुण्याची, सौंदर्याची, संपन्नतेची, समृद्धीची इथल्या प्रत्येक व्यक्तीला मस्ती. यक्ष किन्नर येथे सदैव आपल्या सुस्वर स्वरात गंधर्वगान गातात आणि रंभा, उर्वशी, तिलोत्तमेसारख्या रूपगर्वित अप्सरा इंद्राच्या मनोविनोदनासाठी अहोरात्र नृत्य गायन करतात. विविध प्रकारच्या उपवनांनी आणि त्या उपवनातील नानाविध सुगंधी वृक्षवल्लींनी, लता कुसुमांनी सारं वातावरण प्रफुल्लित होऊन जातं. त्या इंद्राच्या दरबाराचं आणि त्यांच्या वैभवाचं मोठं भूषण आहे. इंद्राचं राज्य जसं अलौकिक दिव्य तसाच त्यांचा दरबार आणि दरबारातली मंत्री महोदयी एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. प्राची ही दिशा इंद्राची, तशी दक्षिण दिशा यमाची. प्राचीला अमरावती नगरी तर दक्षिणेला यमपुरी. यमपुरी ही अतिशय प्रचंड आणि विशाल आहे. नैऋत्य दिशा ही अशाच आनंदी लोकांची दिशा समजली जाते. या सर्व अनंत ब्रह्मांडीचं जे वैभव, सर्व जगताचं जे आदिकारण ते म्हणजे वैकुंठाचे रमा माधव. त्यांची लीला काय वर्णावी. स्वर्ग, मृत्यू, पाताळ इत्यादिकांचे मूळ हाच. वैकुंठ, सत्य कैलास म्हणजेही हाच. असा हा विष्णुलोक. अनुस्वये नेहमी आनंदानं उल्हासाचं हा फुललेला असतो. पण मी सर्व लोक फिरून जेव्हा कैलासावर, सत्यलोकावर आणि वैकुंठावर गेलो तेव्हा तिथे सर्वत्र शुकशुकाट दिसला. आनंद धर्माचं चिन्ह कुठे दिसत नव्हतं. सगळं सुनं भासत होतं. म्हणून मी न राहून नंदीश्वरांना विचारलं की हे काय घडलं. तेव्हा ते म्हणाले, पार्वती माता तप आचरणाला म्हणून वनात गेली आणि तिच्या समवेत रमा आणि सावित्री माताही गेल्या. कोणता हेतू मनात धरून त्या वनात गेल्या. मी विचारलं. मला पामराला ते माहीत नाही म्हणून. परंतु कैलासावरून न सांगता न सवरता सदाशिव एकाएकी नाहीसे झाले आणि खूप कालावधी लोटला तरी परतले नाहीत. म्हणून पार्वती माता तपाला बसल्या. हे नंदीश्वरांनी सांगितल्यावर मी वैकुंठावर आणि सत्यलोकावरही जाऊन पाहिलं, पण तिथेही हीच हकीकत कळली. आणि मी त्या तिघी ज्या ठिकाणी तपश्चरणाला बसल्या होत्या तिथे गेलो आणि त्यांची कोमेजलेली चर्या, त्यांचं कठोर तपाचरण पाहून कळवळलो. पतिदर्शनाच्या ध्यासानं त्यांचा जीव व्याकुळला होता. त्या तिघींना आश्वासन देऊन त्यांचे पती शोधायला मी असा बाहेर पडलो आणि भटकू लागलो. ही सर्व हकीकत ऐकून अनुसया मातेच्या अंतःकरणाचं पाणी झालं. ती उठून आत गेली आणि तिने माझ्या पुढे 3 छोटी तहानी बाळे आणून ठेवली. ती मनस्वी एकासारखी एक तेजपुंज बालकं बघून मी चकित झालो. तिघेही अगदी आवळी जावळी होती. एक टाल्या जर माझ्या पुढ्यात आणून ठेवलं असतं तर कोण पहिला कोण दुसरा हे मी ओळखूच शकलो नसतो. आणि मातांनो, ह्या 3ही बालकांचं तेज साक्षात सूर्या इतकं तेजस्वी. त्या 3 बालकांना जन्म देऊन अनुसया खरोखरच धन्य झाली होती. म्हणून मी तिला म्हटलं, माते अनुसये, या अशा अलौकिक पुत्रांना जन्म देऊन खरोखरच तू धन्य झालीस. तुझी कूस खरीच पावन झाली. माझं हे बोलणं ऐकताच अनुसया हसली आणि म्हणाली, गुरुदेवा, नीट पहा बरं बाळांकडे. मी तुम्हाला खरंच का माझ्या कुशीतली वाटतात? ओळखा बरं ती बाळे कुणाची. मी त्या बालकांना पाहताच खरंच तर चमकलो होतो आणि मला उलगडा झाला होता की कैलास, वैकुंठ आणि सत्यलोक ओस का पडले. पण मला साक्षात सतीच्या तोंडूनच सारी हकीकत ऐकायची होती. मी म्हटलं, माते, सारा वृत्तांत तूच कथन कर ना मला. गुरुदेव, मी सांगते. मगाशी ज्यांची तुम्ही हकीकत सांगितलीत तेच हे 3ही देव.
माझे पतिराज तपश्चर्येला निघून गेलेले दिसताच मला एकटीला पाहून ते तिन्ही देव ब्राह्मण वेशात आले माझ्या दारी आणि भिक्षा मागू लागले. माझ्या एकांताचा फायदा घेऊन त्यांनी विलक्षण भिक्षा माझ्याकडे मागितली आणि जर मी ती देऊ शकणार नाही असं सांगितलं असतं तर ते तिन्ही देव माझ्या पतिव्रत्याचा भंग करून माझ्या सत्वाचं हरण करून जाणार होते. त्यांनी माझ्याजवळ नग्न भिक्षा मागितली होती. ती जर मी घातली असती तरीही माझा पतिव्रत्य भंग झाला असता. म्हणून मी 2-4 क्षण विचार केला, पतिदेवाचं स्मरण केलं आणि पतीच्या चरणांतलं क्षालन करून ठेवलेलं मंतरलेलं पाणी मी कमंडलूतून घेतलं. नाथांच्या नावाचं पुन्हा एक वार स्मरण करून मी ते पाणी त्या तिन्ही द्विजांवर शिंपडलं आणि मनातल्या मनात परमेश्वराचा दावा करत निघाले. तो काय, हे तिन्ही ब्राह्मण वेशातील परमेश्वर अगदी लहानगी तानुली बाळं झाली. मग मी त्यांना हवी ती भिक्षा पोटभर दिली व त्यांच्या क्षुधेचा उडवानं शांत केला. पतिदेव ज्यावेळी तपोवनातून घरी आले तेव्हा त्यांनी तिन्ही बाळ पाहिली आणि मला सांगितलं, हे प्राणप्रिय, हे स्वर्गाचे मुख्याधिपती आज तुझ्या हाती आले आहेत. त्यांचा सांभाळ कर आणि प्रतिपाळ कर, नाहीतर ते हातून निसटून जातील. नारदमुनी, आता तुम्ही त्वरित स्वर्गात जा आणि त्या तिन्ही तपस्वी पतिव्रत्यांना ही सारी हकीकत सांगून लगोलग इकडे पाठवून द्या, म्हणजे त्यांचे पती त्यांना भेटतील. नारद म्हणाले, हा काय, निघालोच मी. अनुसूया त्यावर म्हणाली, मुनी, पण एक सांगायला विसरू नका की प्रत्येकीने आपापला पती ओळखून त्याला घेऊन जावं व सत्य करून दाखवावं. अनुसूया मातेचा हा निरोप घेऊन मी मुद्दामच येथे आलो आहे. तरी सिंहाचल पर्वतावरील त्या आश्रमात जाण्यासाठी लवकर तयार व्हा. अतिशय विशाल आणि कनवाळू अंतःकरणानं त्या पतिव्रता मातेने तुम्हाला आमंत्रण दिलं आहे. नारदांचं हे निवेदन ऐकून सर्व देवी प्रफुल्लित झाल्या आणि निघण्याची घाई करू लागल्या. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात भीती दाटून आली की तिनं जर आपल्याला निमंत्रण धाडलं असलं, बोलावलं असलं, आपल्यावर दया दाखवली असली तरी आपण कोणत्या तोंडानं जायचं, काय म्हणून जायचं? तिथे आपले हेच कर्तृत्व दाखवायला खालच्या मानेने जायचं आणि गेलो तरी ती तान्ही मुलं कशी आणायची? आपल्या पतीला कसं परत आणायचं? तिघींच्याही मनात या प्रश्नांनी थैमान घातलं. त्यांची तोंडे काळी ठिक्कर पडली. नारदमुनी मनातल्या मनात हसत सगळ्याच निरीक्षण करत होते. तिघीही चुपचाप झालेल्या पाहून ते म्हणाले, हो, आता विलंब का? क्षणाचाही विलंब न करता मार्गस्थ व्हा. किती काळ लोटला, तिकडे तुमचे प्राणेश्वर प्रतीक्षा करत असतील, आटपा. हे संभाषण ऐकून उमा म्हणाली, मुनी, असं आम्हाला नदीच्या मध्यभागी सोडू नका. पहिलं तरी न्या, तुम्हीच आम्हा संगे अनुसूया मातेच्या आश्रमात या. कृपावंत व्हा, चला. नारदमुनी म्हणाले, ठीक आहे, आग्रहच आहे तुमचा तर येतो बापडा. पण लक्षात ठेवा, मी फक्त तुम्हाला दुरून आश्रम दाखवेल, आत येणार नाही. तिथं माझं काही काम नाही, मला तिथे यायचं प्रयोजन नाही. तुम्हीच जा, आज जाऊन मातेला खुश करा, प्रसन्न करून घ्या आणि आपलं काम साधा. असं म्हणून नारदांनी दूरवर दिसणारा सिंहाचल पर्वत दाखवला आणि त्यांना घेऊन ते तिथे पर्वतावर येऊन ठेपले. त्यांना जवळच दिसणारी यात्रेंची पर्णकुटी दाखवली आणि त्या तिघी देवतांचा निरोप घेतला. नारद निघून जाताच पुन्हा त्या तिघींचा विचार पडला की कोणत्या युक्तीने अनुसूयाला प्रसन्न करून घ्यावं, काय सेवा करून तिच्या दारातून आपापले प्राणेश्वर सोडून आणावेत. जेव्हा सावित्री म्हणाली, किती वेळ असा विचार करत राहणार, जे आपलंच आहे ते तिच्यापाशी मागायला काय भीती, आमचे पतिदेव आम्हाला परत देऊन टाक, असं निर्भीडपणानं तिला सांगायचं. चला आता थेट तिच्या कुटीत प्रवेश करूया. तिचं हे संभाषण ऐकून उमा म्हणाली, असं हे वागणं अगदी उद्धटपणाचं होईल आणि या वर्तनाचा मातेला राग येऊन ती कोपायमान होईल आणि श्रापून आपली ही अवस्था प्राणेश्वरांसारखी करेल. मग त्याचा आपल्या येण्याचा उपयोग काय? उमेचं म्हणणं दोघींनाही पटलं. सावित्री म्हणाली, उमे, तू म्हणतेस ते खरं, मग आपण काय करायचं? हे असंच काळं तोंड घेऊन पुन्हा माघारी फिरायचं? कारण आपल्या हाती काहीच नाही आता. तिघींनी आपल्या हातांनीच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. खरं ग, खरं सावित्री. तसं पाहिलं तर अनुसूया ही तुझ्या नातवाची म्हणजे अत्रि ऋषींची धर्मपत्नी, म्हणजे आपली स्नुषा, आपली सून, आणि आपण हे काय करून बसलो? ती आपली सून आहे आणि आपण तिच्यावर सासवा. तिला विचारायची काय गरज? अत्रींवर आपला अधिकार. कोणताही विचार मनात न आणता आपण जायचं आणि आपापले पती घेऊन यायचं. कशाला तिची आळवणी आणि कशाला विनवणी? सावित्रीने मोठ्या फनकाऱ्यात उमेला आणि रमेला सांगितलं. तिचा हा विचार ऐकताच पुन्हा बिचारी उमा म्हणाली, सावित्री, असा हा अविचार आहे, सर्वस्वी चूक आहे. अगं, तिची आणि अत्रींची कीर्ती ऐकून खरं तर आपल्याला परमसंतोष व्हायला हवा होता. आपण त्यांचं अभिवंदन करायला हवं होतं. तेव्हाही ती आपली स्नुषाच होती. नातवाची पत्नी म्हणजे आपली सून होती.
पण आपण तिची कीर्ती ऐकून संतापलो. साधा सारासार विवेक गमावून आपण तिच्या शीलभंगाचा प्रतिवृत्त्यभंगाचा आग्रह धरला. सर्व सुखांचा त्याग करून निव्वळ ह्या दृष्ट कामगिरीवर आपण आपापल्या पतींना पाठवलं आणि स्वतःचा घात करून घेतला. आपल्या पापाचं अहंकाराचं आपल्याला प्रायश्चित व्हायला हवं, नाहीतर झालेल्या गोष्टींपेक्षा विचलित पुन्हा घडून पतिराजांच्या जीवाला अपाय होईल. तेव्हा आपण मनातला अहंकार अभिमान त्यागून आपण नारदांना कळवावं आणि त्यांना काय ते पुसावं. तोच एक काय तो योग्य मार्ग दाखवील. असं तिने म्हणतात सर्वांनी नारदांना आळवलं. नारद प्रकट झाले आणि म्हणाले, शुद्ध मनानं तुम्ही पर्णकुटीत जा, पुढे काय करायचं ते मी पाहतोच. असं म्हणताच तिघींनी दारिद्र्य ब्राह्मणींचा वेश घेतला आणि त्या पर्णकुटीच्या दाराशी येऊन उभ्या राहिल्या. त्या तिघी सौभाग्यवती पाहताच अनसूयेनं त्यांना सन्मानानं आश्रमात बोलावलं. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. तिघींनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. त्या सवाष्णींची तिने षोडशोपचारे पूजा केली आणि विनम्र स्वरात त्यांना विचारलं, आपण कोण, कुठून आलात, मनात काय संकल्प घेऊन आलात? आपली सेवा करावी असा माझा मनोदय आहे. माझ्या हातची सेवा आपण घ्यावी, विश्रांती घ्यावी, फलाहार करावा. तिचे हे बोल ऐकून तिघींनी ठरवलं की ही संधी घ्यायची. तिघी म्हणाल्या, अनुसूये, तुझी सेवा घेऊन आणि आदरातिथ्य पाहून आम्ही अगदी संतुष्ट झालो आहोत. आम्ही एवढ्याचसाठी आलो आहोत की तुझ्या आश्रमात आमचे प्राणनाथ आले आहेत, त्यांना सत्वर येथून घेऊन जावं. तेव्हा कृपा करून त्यांना आमच्याबरोबर पाठव, एवढीच आमची विनंती आहे. ही विनंती ऐकताच अनुसूया समजली की ह्या तिन्ही देवी आपापली रूपे पालटून आल्या आहेत. तिने त्यांना विनंती केली की आपण आपल्या मूळ रूपात प्रकट व्हावं. त्या तिघी उमा, रमा आणि सावित्री मूळ रूपात प्रकट झाल्या. आपल्या सासवांना समोर पाहताच अनुसूयेने त्यांच्या चरणांवर लोळण घेतलं. इकडे अत्री ऋषीही आपले ध्यान सोडून मृगाजिनावरून उठले आणि आपल्या मातांच्या चरणी लागले. तो अपूर्व भेटीचा सोहळा पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. अंतःकरण भरून आली. स्वर्गातले सर्व देव अप्सरा हा सोहळा बघण्यासाठी खाली अवतरले. तिन्ही माता सावध झाल्या आणि अत्री ऋषींना म्हणू लागल्या, वत्सा, आता अंत पाहू नकोस, त्वरित आमच्या प्राणनाथांना आम्हाला भेटव. त्यांचे शब्द ऐकताच अनुसूया आत गेली आणि तिनं त्या तिन्ही बाळांना बाहेर आणून मृगाजिनावर ठेवलं. त्या तिन्ही बाळांचे चेहरे एकसारखे, काहीच फरक नाही. उमा, रमा, सावित्री टकमका त्या बालकांचे चेहरेने हळू लागल्या, पण फरक कळेना. आपला कोणता परका कोणता समजेना. आपला तरी कसा ओळखायचा काहीच समजेना. त्या गोंधळल्या. त्या बालकांना हात लावायला त्या भिवू लागल्या. आपणच आपली फजिती करून घेतल्यासारखं होईल म्हणून मनातल्या मनात शर्मिंदा झाल्या. स्पर्श करायला बिचकू लागल्या. रमा म्हणाली, उमे, तुझा तू ओळख, विलंब लावू नकोस, मग मी उचलते. उमेला राग आला. ती म्हणाली, मला सांगण्याआधी तुझा तूच ओळख, मला तर सर्व सारखे दिसतात, मग डोळे मोडून काय फायदा. सावित्री म्हणाली, अगं, असं कसं झालं, आता काय करायचं. त्या तिघींची ही फजिती पाहून जमलेले सारे ऋषीगण स्वर्गस्थ देव हसू लागले. त्यांची चेष्टा करू लागले. तोंडाला पदर लावून अनुसूया ही बाजूला उभी होती आणि काय घडतंय ते पाहत होती. लोक म्हणत होते, बऱ्याच दिवसांनी पतिराजांना पाहत आहेत म्हणून कदाचित ओळख पटत नसेल, नाहीतर स्वतःचा पती ओळखता येत नाही म्हणजे काय. सर्वात नामुष्कीची गोष्ट ही. हे सर्व मुकाट्यानं तिघींनी ऐकून घेण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. तिघीही खरोखरच रडकुंडी आल्या होत्या. अपमानानं दुःखी झाल्या. त्यांची ही अवस्था पाहून अत्रींना दया आली. त्यांनी अनुसूयेला हाक मारली आणि सांगितलं की तूच त्यांचा पती निवडून त्यांच्या जवळ दे. हे ऐकताच धीर करून उमा म्हणाली, ह्या बालवेशात असलेले आमचे पती आम्ही कसे ओळखणार, ते ओळखणं अशक्य आहे. अनुसूयेने तिघींजवळ आपापले पती दिले. पती म्हणजे ती क्षुधातूर बाळं. त्यांना स्पर्श होताच ती कळवळून रडू लागली आणि पदराशी घुसमटू लागली. दुधासाठी जोरजोरानं आक्रंदू लागली. पाना शोधू लागली, मोठी चोखू लागली. हा प्रकार पाहून तर उमा, रमा आणि सावित्री अधिकच शर्मिंदा झाल्या. हातात घेतलेल्या त्या रडणाऱ्या बालकांना खाली ठेवावं तरी वाईट आणि पदराशी घ्यावं तरी पंचाईत. इकडे आड तिकडे विहीर. तिघीही कात्रीत सापडल्या. ती 3 बालकं भुकेने व्याकुळ होऊन अधिकच जोरानं आक्रंदत होती. शेवटी पुन्हा अनुसूया माताच पुढे झाली आणि तिनं त्या तिघींच्या जवळून बालकं आपल्या कुशीत घेतली आणि त्यांना अमृतपाना देऊन तिनं तृप्त केलं. ते दृश्य पाहताना तिघींच्या चेहऱ्यांची खापरं झाली होती. इतक्यात नारद मुनी पुढे आले. म्हणाले, मातांनो, तुमचे पती तुम्ही डोळे भरून पाहिलेत. तुमचा उद्देश सफल झाला. आता आपण आपापल्या स्वस्थानी निघूया. उमा म्हणाली, नारद मुनी, असं करून कसं चालेल. आम्ही तर आमच्या पतिराजांना घ्यायला आलो.
ही 3 बालकं न नेता मी कशा हात हलवत परत जाऊ? आणि ह्या तान्ह्यांना नेऊन काय फायदा? त्यांचं लालन पालन कोण करणार? काय करायचं ते तुम्हीच सांगा. नारद म्हणाले, मी काय सांगणार? तुम्हीच तर या विश्वनियत्यांच्या अर्धांगिनी, सकल चरणाचरीच्या भामिनी. तुमच्या इच्छेविना तर झाडाचं पान हलत नाही. तुम्ही म्हणाल तर दल हलेल, राजा बोलेल. तुम्हीच काय ते ठरवा. नारदांच्या ह्या उत्तरावर काही उत्तर द्यायला त्यांच्याजवळ शब्द नव्हते. त्या उग्या मुग्या झाल्या. बराच काळ लोटला तरी त्या काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा नारदांना दया आली आणि त्यांनी त्या तिघींना अनसूयेची प्रार्थना करायला सांगितली. तिची आर्जव करून तिला वश करून घ्यायला सांगितलं आणि शेवटी सांगितलं की काही उपाय असेल तर तो अनसूयेजवळच आहे. तिचं दैवयोगानं तुमच्या नशिबांची मालकीन ती झाली आहे, तर कोणत्याही प्रकारे तिला तयार करा, तिची प्रार्थना करा. नारदांचं हे वचन त्या तिघींनी अगदी तंतोतंत पाळलं. मनातला राग, लोभ, द्वेष, मत्सर आदी सर्व विकारांना फाटा देऊन अनन्य भावानं त्या तिघींनी अनसूयेचं गुणवर्णन केलं, तिची पूजा केली. आमचा उभा जन्म तुझ्याच हातात आहे. आमच्या सुखाची नियती तूच आहेस. तूच आम्हाला आमचे प्राणनाथ मिळवून देऊ शकतीस. तर देवी प्रसन्न हो. आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करून करुणामयी हो आणि आमच्यावर दया कर. अनसूयेने फार वेळ न दडवता आपल्या पतिचरणांचं तेज तीर्थकमंडलूत घेतलं आणि ती बाहेर आली. अनन्य भावानं तिने आपल्या प्राणनाथांचं स्मरण केलं आणि ते तीर्थ त्या 3 बालकांच्या अंगावर शिपडलं. आणि काय आश्चर्य! ती 3ही बालकं ब्रह्मा, विष्णू, महेश या मूळ स्वरूपात, मूळ वेशात उभी राहिली. सर्व देवदेवतांनी वाद्यांचा गजर केला, पुष्प उधळली. 3ही देवतांचा आनंद आपापले प्राणनाथ पाहताच द्विगुणित झाला. त्यांच्या तपश्चर्येचं फळ त्यांना मिळालं. प्राणनाथांना भेटण्याआधी त्यांनी आपल्या स्नुषेलाच साष्टांग प्रणिपात केला. त्यांचा अहंकार पार लोपला होता. अशा प्रकारे नारद पुराणातील श्री दत्त प्रबोध ग्रंथातील संत महंत संमत 6वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.